भाजपचे मध्य प्रदेशमधील आमदार श्री रामराव पवार यांनी नुकतीच खुलताबाद येथील ऐतिहासिक श्री भद्रा मारुती मंदिरात सदिच्छा भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी मंदिर परिसरात उपस्थित नागरिकांशी संवाद साधला। यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पवार यांनी सांगितले की मी या पवित्र ठिकाणी येऊन शेतकरी बांधवांच्या सुख समृद्धीसाठी देवाला साकडे घातले आहे। सध्या शेतीत अनेक समस्या आहेत आणि शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत। या परिस्थितीत त्यांना बळ मिळावं आणि त्यांच्या जीवनात समृद्धी यावी ही माझी मनापासून इच्छा आहे। आमदार पवार यांच्या या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता। या प्रसंगी त्यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी अनेकांना मिळाली। त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा केली आहे। यावेळी उपस्थित अंबड वार्ताचे संपादक बळीराम राऊत, पत्रकार आकाश जळके, ज्ञानेश्वर साळुंके, गोविंद खरात व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हनुमान मंदिर आणि तसेच शिर्डी साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येतो। आम्ही आज सकाळी बाबाचं दर्शन घेतल्यानंतर भद्रा हनुमान, त्याला भद्रा मारुती सुका म्हणतात आमच्याकडे, त्यांचं दर्शन घेतलं। दरवर्षी हे प्रख्यात स्थान आहे। आमच्याकडले बरेच तेलंगणाचे यात्रेकरू येतात, तिथं दर्शन घेतात। माझी एकच प्रार्थना आहे, भद्रा मारुतीला असू द्या, साईबाबाला असू द्या, आमच्या तेलंगणाची जनता, महाराष्ट्राची जनता सुखसंतोषाने राहावे। 90% शेतकरी बंधू आहे, शेतकऱ्यांना चांगलं पीक पिकावं म्हणून आमच्या भगवंतांना साष्टांग दंडवत केलं। तुम्ही भद्रा मारुतीला आला तर भद्रा मारुतीकडे काय मागणं मागितलं? तेच ना, आमच्या तालुक्यातले तेलंगणाचे, महाराष्ट्राची जनता सुखसंतोषाने राहावे आणि शेतकरी लोकांना चांगलं पीक पिकावे। किती मी 10 वर्षापासून आहे।